सर्वांना जय बाबाजी. उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांपर्यंत संदेश आला आणि जय बाबाजी भक्त परिवाराची भूमिका ऐकून घेण्याकरता आणि ते विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकरता आपण मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजच्या पत्रकार परिषदेच्या प्रसंगी भक्त परिवारातील आमच्या पूजनीय बाबाजींच्या संत परंपरेतील सर्व पूजनीय संत आणि त्याचबरोबर जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व ज्येष्ठ, जबाबदार आणि निर्णायक भूमिकेमध्ये ज्यांची महत्वाची भूमिका असते असे सगळे गुरुसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. जय बाबाजी भक्त परिवार सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य करतोय. या परिवाराच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर शेकडो वर्षाची पार्श्वभूमी असलेला आणि एका तपस्वी परंपरेची पार्श्वभूमी असलेला हा भक्त परिवार या ठिकाणी आहे. आणि आतापर्यंत जय बाबाजी भक्त परिवारानं सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल का पूजनीय जगद्गुरु जनार्दन स्वामींसारखे जे महान तपस्वी संत झाले, त्या तपस्वी संतांचे उत्तराधिकारी म्हणून पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हे देव देश धर्माचं कार्य प्रामुख्यानं त्या ठिकाणी करताय. आणि हे कार्य करत असताना सर्वप्रथम पूजनीय जनार्दन स्वामी आणि पूजनीय शांतिगिरी महाराज कोण हे ते कल्पना आपल्या सगळ्यांना असेलच, पण आपल्या सगळ्यांनी थोडीशी कल्पना व्हावी म्हणून त्यांच्याही कार्याचा आढावा आपल्याला मिळणं आवश्यक आहे. पूजनीय जगद्गुरु जनार्दन स्वामी ज्यांनी 16 वर्षाची तपश्चर्या केली आणि समाज उद्धाराकरता सद्गुरु नागाबाबांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं शिष्यत्व स्वीकारून या कार्याचा प्रारंभ केला. पूजनीय जनार्दन स्वामींनंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज तेच कार्य दिलेल्या पावलावर पाऊल ठेवून अखंडपणे, अविरतपणे ते कार्य त्यांनी सुरू ठेवलं. पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांसारखे तपस्वी महापुरुष ज्यांचा जन्म या नाशिक जिल्ह्यामध्ये झाला, या नाशिक जिल्ह्यानं पूजनीय शांतिगिरी महाराजांसारखे महान रत्न या जय बाबाजी भक्त परिवाराला आणि जनार्दन स्वामींच्या गादी परंपरेला दिले, याचा सार्थ स्वाभिमान हा सर्व जय बाबाजी भक्त परिवाराला त्या ठिकाणी आहेत. पूजनीय स्वामी शांतिगिरीजी महाराज ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड 9 वर्षाची मौन व्रताची साधना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केली, गेल्या वयाच्या 17व्या वर्षापासून ज्यांच्या जीवनामध्ये अखंड उपवासाचं फलहाराचं व्रत आहे, ज्यांच्या पोटाला डाळ, भात, भाजी, भाकर काय माहिती नाही, अखंड फलहाराचं व्रत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं आणि व्यसन मुक्ती करता सद्गुरु जनार्दन स्वामींनी दिलेल्या सगळ्या परंपरेप्रमाणे अविरतपणे ते कार्य त्या ठिकाणी करताय, याची कल्पना आपल्या सगळ्यांना ती आहेत. असो, जय बाबाजी भक्त परिवारानं आतापर्यंत अनेक प्रकारच्या सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 2009 सालापर्यंत जय बाबाजी भक्त परिवाराची राजकीय भूमिका ही गुप्त पद्धतीने असायची. 2009 पर्यंत उघडपणे हा जय बाबाजी भक्त परिवार राजकीय याच्यामध्ये आला नाही, पण 2009च्या लोकसभेला जय बाबाजी भक्त परिवारानं उघडपणे राजकीय भूमिका लोकसभेच्या 15 दिवस अगोदर घेतली फक्त. आणि त्या 15 दिवसाचं फलित का जो भक्त परिवार राजकारणामध्ये गुप्त पद्धतीनं होता, तो लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर 15 दिवस डायरेक्टली राजकारणामध्ये आला. आणि त्यावेळेस जय बाबाजी भक्त परिवाराच्या विनंतीला मान देऊन पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष उमेदवारी केली. आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना ही कल्पना आहे की अपक्ष उमेदवारी करणं इतकं सोपं नाहीये. सर्व भक्तांनी प्रयत्न केले, संस्थांना किंवा पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी 1 रुपया सुद्धा खर्च न करता फक्त भक्तांच्या ताकदीवरती आणि विचाराच्या ताकदीवरती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये तब्बल 1.5 लाख मत पूजनीय महाराजांना त्या ठिकाणी पडले. त्यानंतर
येणारी विधानसभा असेल, 2014ची लोकसभा असेल, 2019ची लोकसभा असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये जय बाबाजी भक्त परिवार हा अत्यंत सक्रिय पद्धतीनं राजकारणामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आता गुप्त पद्धतीनं असलेला भक्त परिवार अचानक 2009 नंतर डायरेक्टली राजकारणामध्ये का आला, का येण्याची गरज पडली, तर याच्या पाठीमागे महत्वपूर्ण उद्देश आहेत. आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे का राजकारण हे समाजसेवेचं, जनसेवेचं उत्तम माध्यम आहे. आणि इतकं चांगलं सेवेचं माध्यम असताना सुद्धा आज सर्वसामान्य मतदाराची राजकारणाकडे जी बघण्याची भूमिका झालेली आहे, हा स्वर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे का. कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला विचारलं का राजकारणामध्ये या, तर त्याच्या मुखातनं एकच वाक्य निघतं, राजकारण करणं हे चांगल्याचं काम नाही. आणि त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन झाला, कारण एखाद्याला जर सारखा आपण चोर 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 म्हणत राहिलो, तो चोर नसतो, पण त्याच्या मनात विचार येतो, अरे मला जर सगळे चोर म्हणताय तर तो चोर बनतो. म्हणून त्या राजकारणाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा झाला का हे चांगल्याचं काम नाही. आणि म्हणून जय बाबाजी भक्त परिवारानं 2009ला ठोकून सांगितलं, अगदी उघडपणे सांगितलं का राजकारण करणं हे चांगल्याच माणसाचं काम आहे. आता हे फक्त म्हणून चालणार नाही, चांगल्या माणसाचं काम आहे, चांगल्या माणसाचं काम आहे. मग भक्त परिवारानं विचार केला, जर राजकारण करणं चांगल्याच माणसाचं काम आहे, तर त्यावेळेस सगळ्या भक्तांनी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांना विनंती केली आणि म्हणले, जर राजकारण जर चांगल्याचं काम असेल तर याच्यामध्ये तुम्हाला यावा लागेल. आणि त्यावेळेस महाराजांनी विनंतीला मान देऊन ते आले. पण भक्त परिवारानं प्रयत्नांची पराकाष्ठा, अगदी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. अपक्ष असताना कुठल्याही प्रकारचा 1 रुपया खर्च न करता 1.5 लाख लोकांनी तो विश्वास टाकला. आणि म्हणून लोकांना विचार पडताय, पण लोकांपर्यंत ते विचार पोहोचावे याकरता आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केला. आता आगामी 2024 लोकसभेचे रणशिंग आपल्या सगळ्यांना माहिती, जिकडं तिकडं सगळ्या तयाऱ्या चालू झाल्या. आता प्रत्येक निवडणुकीत भूमिका असणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराची येणाऱ्या लोकसभेमध्ये काय भूमिका घ्यायची हा विचार ज्या वेळेस आला, तर आमचे सर्व पूजनीय संत महंत, जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकारिणी का जे सर्व निर्णय भूमिकेमध्ये असतात, त्या सगळ्यांची बैठक होऊन भक्त परिवारानं हे अभियान 2009, 2014 आणि 2019 पेक्षाही पण जास्त तीव्र गतीनं करण्याचं 2024 करता आम्ही ठरवलेलं आहे. आणि आमचा उद्देश एकदम स्वच्छ आहे. राजकारणामध्ये चांगले माणसं आले पाहिजे, चांगले विचाराचे माणसं राजकारणामध्ये आले पाहिजे. हा विचार घेऊन लोकांपर्यंत जाण्याचं या भक्त परिवारानं ठरवलेला आहे. हा काही विषय फक्त 2024 पुरता नाहीये. 2009 पासून आम्ही सातत्यानं या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून चांगले लोक यावे म्हणून आम्ही सगळ्या भक्तांनी ठरवलं की लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि हा विचार करताना सगळ्यात पहिला विचार या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आला का राजकारण करायचं तर जे इतरांनी केलं त्याच्यापेक्षा वेगळं करायचं, जे लोकांनी केलं ते आपण नाही करायचं. आता असा प्रश्न जर मध्ये आला तर तुम्ही म्हणाल मग बाकीचे पत्रकार परिषद घेतात, तुम्ही का घेताय? तुमच्याशिवाय या कामाला गती मिळू शकत नाही. कारण समाजाचा, लोकशाहीचा चौथा स्तंभ तुम्ही, आणि तुम्ही जो लोकांपर्यंत विचार नेणारे तो जनतेला पडतो. म्हणून आम्ही पहिल्या मुद्द्यावरती ठाम झालो का याच्यामध्ये आपल्याला पत्रकारांची अत्यंत मोलाची साथ लागेल. बाकीचं इतरांनी जे केलं असेल ते आम्ही करणार नाही, पण पत्रकारांची साथ घेऊन नक्कीच एक चांगला विचार आम्ही घेऊन जाणार. आता 2024 ला भक्त परिवार नेमकी काय करणार, तर जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा फक्त नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये नाहीये. जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रभाव हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत,
दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, त्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आखेत. म्हणजे एकूण जर विचार केला तर 7 लोकसभा मतदारसंघामध्ये या भक्त परिवाराची परिपूर्णपणे निर्णायक भूमिका आहे. आणि निर्णायक भूमिका आहे या आम्ही फक्त म्हणत नाहीये, या आम्ही सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे. आम्ही शिर्डीला सुद्धा भूमिका घेतली, आम्ही नाशिकला घेतली, दिंडोरी, सगळ्या 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 2014, 2019 ला आम्ही परखडपणे आणि ठामपणे भूमिका घेतलेली आहे. 2024 ला सुद्धा आम्ही जनसेवा हीच ईश्वर सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पूर्ण 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण आमच्या सत्य विचारानं, शुद्ध विचारानं आम्ही राजकारणामध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहेत आणि आता मागच्या पेक्षा जास्त होणार आहे. जय बाबाजी भक्त परिवाराच्या पुढील विचारांमध्ये, बैठकीमध्ये विचार आला की जर आपल्याला भूमिका घ्यायची तर चांगले माणसंही पाहिजे, कारण चांगले माणसं कोणीतरी नेतृत्व करणारं पाहिजे. म्हणून जय बाबाजी भक्त परिवारानं ठामपणे आमच्या सर्व पूजनीय संतांनी आणि सगळ्या भक्त परिवारानं हा विचार करून एकमत झालेला आहे का येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः शांतिगिरी महाराजांना उमेदवारी करायला हा सगळा संत परिवार आणि भक्त परिवार भाग पाडणार आणि ते स्वतः येणाऱ्या लोकसभेला उमेदवारी करणार. हा एक विषय झाला. आता उमेदवारी करायची कुठून? आता आम्हाला फक्त एक लोकसभा एवढा विचार नाहीये. आम्हाला जिथं जिथं आमचा परिवार आहे तिथं आम्हाला चांगल्या माणसांचा विचार करायचा आहे आणि त्या चांगल्या माणसांबरोबर राहून आम्हाला सिद्ध करायचंय का राजकारण करणे चांगल्याच माणसाचं काम आहे आणि भविष्यामध्ये हा विचार द्यायचा आहे का चांगल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. मग ती भूमिका आम्ही प्रत्येक मतदारसंघात घेतोय. सध्याच्या स्थितीला सर्व जय बाबाजी भक्त परिवारानं प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या तयारीला सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात कशी मी अगोदरच सांगितलं, आम्ही इतरांपेक्षा वेगळं करणार. त्या पद्धतीनं आमची वेगळ्या पद्धतीनं तयारी चालू झालेली आहे. प्रत्येक लोकसभेत तयारी चालू झालेली आहे. पूजनीय शांतिगिरी महाराजांना कुठून उभं करायचं हा प्रश्न ज्या वेळेस आला तर सगळ्यांनी असा एक निर्णय केला. एका व्यक्तीला तसं विचार केला तर 2 ठिकाणी तर उभंच राहता येतं. एक व्यक्ती भारतात कुठेही 2 ठिकाणी राहू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण हे सगळ्या भक्त परिवारानं ठामपणे बाबांना विनंती केलेली आहे का नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं स्वतः पूजनीय शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी असं ठामपणे साकडं घातलेलं आहे. आणि हा विश्वास आहे सगळ्यांना. जसा पांडुरंग विटेवरती येऊन उभा राहिला भक्त पुंडलिकासाठी, तसं या सगळ्या भक्तांना साथ घालून चांगल्या विचाराकरता पूजनीय शांतिगिरीजी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातनं 100% नाही, त्याच्या पुढच्या 1000% सांगतो ते उमेदवारी त्या ठिकाणी करतील. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आमचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. तिथं सुद्धा आमचं काम चालू आहे. या 7ही लोकसभा मतदारसंघांमध्ये या भक्त परिवाराचं काम चालू झालेलं आहे आणि मोठ्या सामर्थ्यानं आणि विचारानं आम्ही येणाऱ्या 2024च्या लोकसभेला सामोरं जाणार आहे. तुम्ही जी आज पत्रकार परिषद घेतली त्याला बाबांची सहमती आहे का? तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे त्यांच्या काही चर्चा करून आले, कारण की आता उमेदवार ते राहणार आहे. त्यांची उद्या जर बातम्या छापल्या ते उमेदवार करणार म्हणून, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही दिले? एवढे जर सगळे प्रतिनिधी जर तुम्ही शांतिगिरी महाराजांना जेव्हाही तुम्ही बघितलं असेल तर ही सगळी मंडळी 24 तास त्यांच्या आजूबाजूला राहणारी मंडळी. आणि ज्या वेळेस ही मंडळी भूमिका मांडते, चांगले लोक आले पाहिजे हा तर विचारच आम्हाला त्यांनी दिला. हा विचार जर त्यांनी दिला तर ते राहणारच ना. कार्यकर्ते असतात ते सांगतात भाऊ इथून लढा, तिथून लढा, मार इथून लढा. राजकारणामध्ये मी काय म्हणतो, त्यांचा विचार
त्यांनी दिला, चांगले माणसं आले पाहिजे, त्यांनी आमचा विचार मान्यच केलेला आहे ना, त्याच्यामुळे ते लढणार 100%. हा, त्यांचे शुभ संकेत आहे म्हणून तर आम्ही सगळे तयारीला लागलोय. आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला उमेदवारी करावाच लागल, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही तयारी करा. भक्त कामाला लागले. तुमची जी भूमिका त्यांची अगदी क्लिअर, ते स्पष्टपणे नेहमी राहत. नक्कीच कधी पण नेता, कोणताही नेता घ्या, तसं ते नेता नाही, ते तर आमचे गुरु आहे. नेता कधीच कार्यकर्त्यांच्या पुढे जात नाही. भक्तांनी ठरवलं तर ते भूमिका मांडणार, आणि त्यांचे शुभ संकेत आहेच ना या विचाराला. त्या दृष्टिकोनातनं सगळीकडे काम चालू झालंय. कोणत्या राजकीय पक्षाकडून आपण इच्छुक आहात, कोणाकडे आपण तिकीट मागणार आहात, काय चर्चा झाली? नाही, आम्ही आमचा विचार घेऊन चाललोय. आमचे विचार ज्याला पडतील ते आमच्या सोबत येतील. योग्य वेळी योग्य भूमिका तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील. नगरसेवक व्हायला 2.5 कोटी रुपये लागतात, खासदार व्हायला 25 कोटी रुपये लागतात. हा निधी आमदार आम्ही स्पष्टपणे आपल्याला पण जाहीरपणे सांगतो का आम्ही जे लोकांनी केलं ते आम्ही करणार नाही. लोकांनी खर्च केले असतील तर आम्हाला त्याला फाटा द्यायचा आहे. सगळ्यात महत्वाचा आम्ही एक ठरवलेलं आहे तर शुद्ध राजकारण करायचं. जर आपला विचार आहे शुद्ध राजकारण, चांगले लोक आले पाहिजे, तर आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जायचा. पैसेच पाहिजे असं काही नाही. मात्र महाराष्ट्रातली स्लम भागामध्ये काही ठिकाणी दारू आणि मटण शिवाय मतं दिले जाते. त्याला तुम्ही कसं बघता? आज मोठ्या संख्येनं आज आम्ही या मतदारसंघामध्ये जेव्हा फिरलो तर त्या प्रत्येक घरातल्या महिलेशी ज्यावेळेस चर्चा केली तर कोणत्याच बाईला असं वाटत नाही का तिच्या नवऱ्यानं दारू प्यावी का तिच्या पोरानं दारू प्यावी. हे वास्तव आहे. आणि किती दारू पिणारा असला तर त्याची पोरगी जर लग्नाला आली ना तर तो आतापर्यंत कधीच म्हणला नाही का माझ्या पोरीला दारुड्यानं वर देऊ. बघा, शेवटी प्रत्येकाला विचार कळतात. मतदान हे दान आहेत आणि ते सत्पात्रित झालं पाहिजे. म्हणून आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे. आम्ही वाटणारे लोक नाहीये. आम्ही बाटल्या बंद करणारे लोक आहे. आणि नाशिकमध्ये जे ड्रग्स सारखं जे काही एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये नशा किंवा जे काय आजपर्यंत पूजनीय जनार्दन स्वामींच्या परंपरेनं शांतिगिरी महाराजांनी व्यसन मुक्ती करताच काम केलेलं आहे. आणि इथं हे जेवढे कार्यकर्ते उभे ना यांच्यामध्ये कट्टर अनेक जण दारू पिणारे होते, ते त्यांच्या आशीर्वादाने व्यसन मुक्त झाले. आम्हाला तर त्याच गोष्टीला खरा फाटा द्यायचा आहे. त्याच्याकरता तर काम करतोय. तुमचा राजकीय विरोधक कोण असणार? राजकीय विरोधक कोण असणार सध्या तरी तुम्ही कोणाला असं? सध्याच्या स्थितीला आम्ही शाळेत असतानाच प्रत्येक जण प्रार्थना करतो भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. त्यामुळं आमचा राजकीय विरोधक कोणीच नाही. आम्हाला कोणी मानत असतील तो भाग वेगळा आहे, पण आमचा राजकीय विरोध कोणीच नाही. आमची विचारांची आणि चांगले माणसं राजकारणात येण्याची स्पष्ट आणि शुद्ध भूमिका आहे. राजकारणात येण्यासाठी काहीतरी अजेंडा असतो आपला, काय कोणत्या मुद्द्यावर आपण राजकारण? जनसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यामध्येच सगळं काही येतं. जनसेवा हीच ईश्वर सेवा. लोक फक्त बोलतात, आम्ही प्रॅक्टिकल जनसेवा हीच ईश्वर सेवा हे करत आलोय. बाबाजींकडे अनेक आमदार खासदार मंत्री येत असतात. एवढं मोठं प्रश्न असताना आपण राजकारणात येत आहात, त्या लोकांमध्ये सामील आहोत. आपलं एक वेगळं जे अस्तित्व होतं ते कुठंतरी यामुळे मिटणार आहे असं वाटत नाही आपल्याला? हे बघा, ज्या वेळेस आपण शुद्ध विचार घेऊन चालतो ना त्यावेळेस लोक चांगल्या विचाराच्या पाठीमागे राहिलेले, हा इतिहास आहे. आणि राजकीय लोक येतात ते धर्मपीठ आहे, सगळ्यांकरता खुलं आहे. तिथं कोणी दर्शनाला येऊ शकतो. तो आमदार असो का खासदार असो का मंत्री असो, कोणी येऊ शकतं. तिथं जो येईल त्याचं स्वागत आहे त्या दरबारामध्ये. नाशिक लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहे. 6 विधानसभेला जर अभ्यास केला तर साधारणतः किती भक्त परिवार आपली काही नोंदणी केली का, किंवा साधारणतः आकडेवारीमध्ये आपण सांगू शकतो? आजच्या स्थितीला आपल्याला सांगायला काही हरकत नाही. जय बाबाजी भक्त परिवाराची जी ताकद आहे, सिन्नर, नाशिक ग्रामीण, नाशिक शहरामध्ये, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या सगळ्या ठिकाणी भक्त परिवाराची ताकद आहे.
आणि एवढी मोठी भूमिका ज्या वेळेस आम्ही घेतोय तो ती बिना सर्वेची किंवा बिना सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय घेणार नाही. आम्हाला वाटतंय का जो विचार आहे तो घेऊन आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच आम्ही डोक्यात हे दोनच शब्द ठेवलेले, लढायचं आणि विचारांच्या जोरावरती जिंकायचं. आम्ही आमचा विचार घेऊन आता चाललेलो आहेत. विचार घेऊन ज्यांना आमचे विचार पडतील ते आमच्या संपर्कात नक्कीच येतील. तुम्हाला 3 पर्याय आहे एकंदरीत, भाजप, मनसे आणि अपक्ष. या 3 पर्यायामधून आपण कोणाला प्राधान्य देणार? योग्य वेळी योग्य भूमिका नक्कीच सगळे भक्त परिवार बैठकी अंती ठरवतील. पण आजच्या स्थितीला आम्ही आमचा विचार घेऊन लोकांपर्यंत जातोय. ज्याला आमचा विचार पडेल ते लोक आमच्या बरोबर येतील. राजकीय पक्षात दिली नाही तर आपण अपक्ष आमच्या विचाराच्या जोरावरती आम्ही जाणारच, समाजामध्ये लोकांमध्ये आम्ही जाणारच. आमच्या विचाराच्या जोरावरती आम्ही लोकांमध्ये 100% जाणार. म्हणजे निवडणूक लढणार हे निश्चित आहे. नक्कीच. नाशिक लोकसभा, नाशिक हे पहिलं फिक्स झालेलं आहे. अजून दुसरा फॉर्म कुठून भरायचा त्याचा आता सर्वे विचार चाललाय. नाशिकमध्ये किती आपले सदस्य किती मतदार असतील? सर्व नाशिक जेवढे 24 लाख मतदार आहेत ते सगळेच आमचे आहे. आम्ही सगळ्यांपर्यंत आमचा विचार घेऊन जाणार आहे ना. आमचा विचार ज्याला पटेल तो नक्कीच येणार आहे. सगळेच आमचे. आणि संतांची भूमिकाच राहिलेली आहे, विश्वाची माझे घर. बाबाजींची भूमिका नाशिक लोकसभा मतदारसंघ अंजनेरी गडाचा विकास या दिशेने तर नाही. नक्कीच 100%. हनुमंतरायांचा जन्म इथं झाला, त्यांच्या गुरुचं स्थान मोठं निर्माण झाला. त्यांच्या जन्मभूमी करता आम्ही आज नाही प्रयत्न करत आहे. गेल्या 20 वर्षापासून सातत्यानं हनुमान जन्मस्थानाच्या विकासाकरता आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्याला म्हणावं तेवढं यश आम्हाला आलं नाही. उद्या हक्काचा खासदार निवडून गेल्यानंतर त्याला 100% यश येणार आहे, गती मिळणार आहे. त्यामुळे शंकाच नाही. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती ते कुठून लढणार आहे. हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. तो जर तरचा विषय, हा जर तरचा विषय आहे. माझ्यापेक्षा मी आपल्या सगळ्यांना सांगतो ते खरंच कुठून लढणार आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती, त्याच्यामुळे त्याच्यावर चर्चाच करायची गरज नाही. कुठून? मी काय म्हणतो ते इथून लढणार नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती. हे तुम्ही अर्ध सत्य बोलू राहिले, वरून बोलू राहिले. इथून सांगा. त्र्यंबकेश्वरी त्यानंतर स्वामी आध्यात्मिक क्षेत्रात ते पण उभे राहणार. नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण आम्हाला त्यांचं सार्थ स्वामी 2009ला ज्या वेळेस आम्ही भूमिका जाहीर केली तर आमच्या बरोबर पहिल्यांदा येणारे श्रीकंठानंदजी होते. महाराज, आपण आता बोलले का राजनीतीकडे आहे, आताच्या राजनीतीकडे आपण बघता कसं? आताच्या राजनीतीकडे आपण कसं बघता? आपल्याच बंधूंनी सांगितलं ना, बाटली वाटावं लागते, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं. हेच कुठंतरी बंद करायचं. हे बघा, मी तुम्हाला अगोदरच सांगतो, काल रात्री मला वाटतं आपण 9च्या दरम्यान काहीतरी प्रेस कॉन्फरन्स आपली झाली. त्याच्यानंतर काय झालं नाही विशेष ना. रात्रीतून विशेष काय झालं? काय पाहिजे तुम्हाला? मला ते तिथे तुम्ही बाहेर उभे राहिलेले दरवाजात आवडत नाही. बसा तुम्ही खुर्च्या टाकून चहा वगैरे घ्या. पण काय पाहिजे तुम्हाला? तर काल तुम्ही सांगितलं, एवढं सांगायचं. कालच्या बैठकीमध्ये जे अनुपस्थित काही ओबीसी नेते होते त्यांनी काही संपर्क केला की आज या बैठकीत जॉईन? कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते? जानकर साहेब होते आमदार, ते बेळगावमध्ये आहेत, ते येणार आहेत भेटायला. प्रकाश शेंडगे वगैरे एका जाहीर सभेत होते, ते आता 12 वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला. आणखीन कोण ओबीसी? काही बैठक होणार आहे तुमच्यामध्ये पुन्हा एकदा या संदर्भात? नाही, आता काय दिवसभर चालेल. कोणाची काय चर्चा आहे, कोणाची काय चर्चा, ते हरकती नोंदवायच्या आहेत, त्याचं काम सुरू राहील. त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत, त्याचं काम सुरू राहील. नंतर कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे, ओबीसी एल्गार यात्रा, त्याची एक कमिटी नेमलेली आहे. तर ती रूट वगैरे जे आहे, दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील.
हे रात्री मी काल सांगितलं तुम्ही, त्याच्यानंतर काय नाही झालं. बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते ठीक आहे ना, तुमच्या आता- समर्थन नाही म्हटलं त्यांनी. ठीक आहे, नसेल तर नसेल. हां. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळ्या जातीचे, ते ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले, म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार. हा साधा सिंपल आहे, असे दॅट सिंपल. एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाहीये. ओबीसीचे असलेल्या 54% आणखीन तुम्ही 20-25% जर घुसवले, आणि ते पण बलदंड, जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो, आणि त्यांनी मग मध्ये जो आहे ज्याला काही चंदी म्हणतात ती ठेवली, म्हणजे घोड्यांचं खाणं, आणि सांगितलं की आता एका पाग्यातले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते खायला लागले. आता म्हणे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत, तर ते आल्यावर त्यांनी जे आहे ते बाकीच्यांना लाथा घालून हाकलून दिलं. ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहिले. त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं. तर आता हे जे आहेत विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील, 374 वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बलदंड लोक घेऊन जाणार. आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं, म्हणून आम्ही बोलतो. सरकारमधील सर तुम्ही सरकार आहे सरकारमध्ये तुम्हाला काय तुम्हाला काय सरकारमधील तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात, कुठेतरी वाटते का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे, कारण का सातत्यानं तुम्ही हे करताय? मी कशासाठी एकाकी? करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्या बरोबर. मी कसलं एकाकी? जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय. सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात, काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात. हे जाणीवपूर्वक केलं जाते. तुम्हाला असं वाटतं? म्हणजे आमच्या ओबीसीमध्ये जे आहे हे असे करोडो लोक जे आहे बॅकडोर एंट्रीने घुसवतात, हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय? त्याचा तुम्ही विचार करा ना. त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला का पीएचडी करायची गरज आहे? वाटेल त्यांना तुम्ही फटाफट कुणबी सर्टिफिकेट देतो. जा चौकशी करा. तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहे जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे, सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेली, त्यातली दाखले तुम्हीच दाखवले ना. आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी आहे दाखवा, नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा, शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा, घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मोलमजुरी करतो. हे चाललंय ना सगळीकडे, हे तुम्हीच सांगताय. मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही 2 मंत्री आहेत. एका इथे मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही. इथे माझ्या ओबीसी बांधवांचा, भटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त होत आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये भडकते. पण तुमची जी आग आहे ती शांत केली आहे असं फडणवीस म्हणतात, तुमची नाराजी दूर केली जाईल. ते भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार. ते सांगा कशी काय करणार. ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात, आम्ही तयार आहोत. द्या ना त्यांना वेगळं आरक्षण. मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा? त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली. मग ते थांबवा. ते पण भुजबळ साहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार असं पण ते त्यांनी ठरवावं ना. माझ्या पार्टीने ठरवावं, माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं. मला त्याची काही चिंता नाही. आणि मला या ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्यापुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही. आणखीन काय सांगू? त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून. जा ना सांगा. मुझे थोड़ा सा हिंदी में बता दीजिए, जिस तरह से आपने जो लाइन दी है बाकायदा कहीं ना कहीं कैबिनेट में रिफ्ट होती नजर आ रही है, लग रहा है आपको? मैं कैबिनेट में रिफ्ट है कि मुझे मालूम नहीं, मगर मैं ओबीसी का काम जो है गए 35 साल से कर रहा हूं. सिर्फ राज्य में नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे सारे देश में कर रहा हूं. और मैं ओबीसी का जो है ये लड़ाई जो है ये लड़के रहूंगा. क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में, कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे. फिर जाट जो है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं. गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए. तो आंध्र के कापूस
जो बड़े बड़े जो समाज है, तगड़े समाज है, तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे। फिर क्या करेंगे? सर, आपने आह्वान किया है कि सब वर्ग एक साथ आकर ओबीसी के 1 फरवरी को मोर्चा निकाले, क्या है उसके बारे में? करेंगे ना। देखिए भाई, लोकशाही तंत्र में जो अपेक्षित है वो लड़ाई हम के रास्ते में है, हाई कोर्ट में है, जगह जगह जो भी रास्ता जो लोकशाही में जो है द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकेंगे, करेंगे। ओबीसी का हक मारा जा रहा है, आपको लग रहा है? बिल्कुल मारा जा रहा है, ओबीसी को खत्म किया जा रहा है। किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं? आप सरकार में हैं, कैबिनेट हैं आप, और आप बोल रहे हैं कि खत्म किया जा रहा है, तो किसके जरिए खत्म किया जा रहा है? कौन सा? ये जो है मराठा समाज को जो 4 आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं हैं, सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं हैं, उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में, इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। निफाडच्या सुंदरपूरमध्ये बिबट्या जेरबंद करण्यात आला। निफाड तालुक्यातील सुंदरपूर शिवारात सकाळच्या 6 वाजेच्या सुमारास सरपंच सोमस यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्या जेरबंद झाला। निफाड वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता। निफाड तालुक्यातील गोदाकाठ, बाणगंगा काठ यांसह निफाड, नांदुर्डी, रानवड यांशिवाय गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संचार वाढला होता। दरम्यान सुंदरपूर शिवारात बिबट्या अखेर जेरबंद झाल्याने शेतकऱ्यांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडला। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। साठी संरक्षण कायदा, वकिलांना संरक्षण, वकिलांना संरक्षण, वकिलांसाठी संरक्षण कायदा मंजूर करावा, वकील संघाने मागणी केली आहे। 25 जानेवारी रोजी नगर येथील राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचा निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती। या हत्येच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुका वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। वकिलांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाने संरक्षण कायदा मंजूर करावा अशी मागणी आता वकील संघटनेच्या माध्यमातून केली जाते। चाळीसगाव वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय। तसेच घोषणा देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी वकील संघाने मागणी केली आहे। वकील वर्ग हा जो आहे हा सतत पक्षकारावर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढत असतो, परंतु माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक 25/1/2024 रोजी घडली। नगरमध्ये राहुरी या ठिकाणी आमचे वकील बांधव राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचा निर्घृण असा खून करण्यात आला। या खुना संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी आणि दोषींना लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वकील बांधव एकत्र झालेले आहेत। आज आम्ही चाळीसगाव वकील संघाच्या मार्फत चाळीसगाव पोलीस स्टेशन असेल किंवा तहसील कचेरी असेल या ठिकाणी माननीय तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवत आहोत। महाराष्ट्रात वारंवार वकिलांवर जे हल्ले होत आहेत याच्यासाठी लवकरच ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरच पारित झालं पाहिजे, यासाठी देखील आमचा हा निषेध मोर्चा आहे। आरोपींनी दोघं नवरा बायको दाम्पत्याला निर्घृणप्रमाणे त्यांची हत्या केलेली आहे आणि अशा हत्यारांना शिक्षा होण्यासाठी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी चाळीसगाव वकील संघ आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले सगळे वकील संघ एकत्र येऊन आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला निषेध व्यक्त करत आहे। त्यानंतर या संबंधित वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्येक वेळा वकीलच हा बळी पडतो। वकील हा संपूर्ण समाजाला संरक्षण देतो, कायद्याचा एक आधारस्तंभ असताना त्याला कुठलंही कायदेशीर संरक्षण नाही। त्यासाठी वकिलांना रस्त्यावर यावं लागलं आणि वकिलांचा संरक्षण कायदा हा मंजूर व्हावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे आणि संबंधित दाम्पत्यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी आणि वकील संघटनांना न्याय मिळावा यासाठी आम्ही रस्त्यावर आलेलो आहे। यावेळी चाळीसगाव तालुक्यातील संपूर्ण वकील उपस्थित होते। वकील संघाच्या माध्यमातून चाळीसगाव तहसीलदार यांना तसेच पोलीस निरीक्षक चाळीसगाव संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट कैलास आगोने, ॲडव्होकेट राहुल जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी सुजिला हडपे, चाळीसगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिकमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी बघायला मिळते।
आता नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील 4 दिवस तळ ठोकणार असल्याची माहिती समोर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारपासून म्हणजेच 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी हे नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। मात्र या संदर्भात नाशिक शहराचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी अधिक माहिती दिली आहे। बघूया। माननीय राजसाहेब ठाकरे येत्या 1 ते 4 फेब्रुवारी दरम्यान नाशिक शहरामध्ये येत आहे। नाशिक शहरामध्ये आल्यानंतर लोकसभेच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा असा हा माननीय साहेबांचा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये आमचे जे काही पदाधिकारी आहेत, पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर आहे। त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश आहे। माननीय राजसाहेब काही महत्त्वाच्या शहरातील लोकांशी चर्चा करणार आहे, बोलणार आहे। आणि त्यानंतर आमचे जे काही पक्षातील महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, शाखाध्यक्ष आहे, उपविभागाध्यक्ष आहे, विभागाध्यक्ष आहे आणि इतर विंगचे जे शहर अध्यक्ष आहे किंवा इतर वाहिनीचे जे पदाधिकारी आहेत, या पदाधिकाऱ्यांची सुद्धा माननीय साहेब प्रत्यक्ष चर्चा करणार आहे। त्या संदर्भात एकूणच असं जर बघितलं तर माननीय साहेबांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून एक नवचैतन्याचं वातावरण आज इथं खऱ्या अर्थाने तयार झालेलं आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व राजसैनिकांना माननीय साहेबांच्या दौऱ्याची अतिशय उत्कंठा अशी लागलेली आहे। धन्यवाद। 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी अनेक पक्ष संघटना त्याचबरोबर पक्ष मोर्चेबांधणीसाठी देखील राज ठाकरे हे महत्त्वपूर्ण बैठक देखील घेणार आहे। नाशिकमध्ये येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तयारीला लागा, मी येतोय असा राज आदेश देखील नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना हा राज ठाकरेंकडून देण्यात आलाय। गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण हे तापू लागलंय। यातच मनसे देखील सध्या सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बुडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापू लागले। फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 4 दिवस तळ ठोकणार आहे। 1 ते 4 फेब्रुवारी असा नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा दौरा निश्चित झालाय। तसा आदेश देखील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना हा देण्यात आला। मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय। एकीकडे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात नवनिर्माण घडवण्यासाठी आणि नवचैतन्य आणण्यासाठी राज ठाकरे हे नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मनसेने सरचिटणीस किशोर पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती देखील केली आहे। त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा देखील राज ठाकरेंना सादर केला आहे। राज ठाकरेंच्या या दौऱ्यात आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती ही आखण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। नाशिकमधून मनसेकडून कोण उमेदवार असणार या संदर्भात देखील अनेक चर्चा रंगू लागलाय। मात्र नाशिकमध्ये मनसेचा हा उमेदवार आयात असेल अशा देखील चर्चा सध्या नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। या संदर्भात नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतंय बघूया। कार्यालयापर्यंत किंवा माझ्यापर्यंत असं काही आलेले नाहीये, परंतु हा जो काही लोकसभेच्या माध्यमातून प्रवेशाचा विषय असेल किंवा लोकसभेच्या माध्यमातून जो काही विषय असेल त्याचा संपूर्ण निर्णय माननीय राजसाहेब घेत असतात आणि माननीय राजसाहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या सर्व राजसैनिकांना, सर्व मनसैनिकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना तो बंधनकारक असेल आणि साहेबांचा जो आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार। 100% सर माननीय राजसाहेबांनी नाशिकला लोकसभेचा उमेदवार जर दिला तर त्या अनुषंगाने आमचं सर्व काम चालू आहे। प्रभागामध्ये आमच्या बैठका चालू आहे, त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आमच्या गट अध्यक्षांच्या नेमणुका आमचा चालू आहे। संपूर्ण पदाधिकाऱ्यांना लोकसभेच्या माध्यमातून काम कसं करावं त्या माध्यमातून सर्व कल्पना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच माध्यमातून माननीय राजसाहेबांच्या उपस्थितीत आणि सर्व पदाधिकारी, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर सुद्धा येत्या 2 तारखेला 11 वाजता नाशिक शहरामध्ये आहे। सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे फिरू लागले। नाशिकमध्ये देखील अनेक पक्षांच्या नेत्यांचे दौरे देखील पाहायला मिळतात। येणाऱ्या 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा देखील दौरा
हा जवळपास निश्चित झाला आहे। सध्या नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक ही मनसेच्या माध्यमातून देखील लढवली जाणार असल्याचं अनेक दिवसांपासून चर्चा रंगू लागल्या आहे। मात्र उमेदवार कोण असेल, मनसेच्या संपूर्ण या रणनीतीमागे राज ठाकरे यांची येणारी लोकसभेची तयारी नेमकी कशा पद्धतीने असेल, त्याच अनुषंगाने लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 4 दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा हा किती महत्त्वाचा ठरेल हे त्यांच्या दौऱ्यानंतर समजेलच। मात्र या दौऱ्यामध्ये अनेक पक्ष बांधणी, त्याचबरोबर पक्ष बांधणीसोबतच अनेक प्रवेश सोहळे, नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका या नाशिकमध्ये होणारे, राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाच्या बैठका देखील संपन्न होणारे। लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी मनसे देखील आग्रही आहे। नाशिक मनसेच्या माध्यमातून देखील लोकसभा निवडणूक ही लढवण्याचा राज आदेश जर या पदाधिकाऱ्यांना आणि मनसैनिकांना जर मिळाला तर येणारी निवडणूक ही मनसैनिकांच्या माध्यमातून यंदाची ही निवडणूक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची असेल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या मनसे हा महत्त्वाचा पक्ष असून लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेकडनं नाशिकमधून कोण उमेदवार राज ठाकरे हे रिंगणात उतरवता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबतच मनसेसोबत अनेक काही पक्ष देखील आहेत, ते अलायन्स करू शकता। मात्र सध्याची परिस्थिती राजकीयदृष्ट्या बघितली तर ती सध्याची परिस्थिती ही मनसे कोणत्याही पक्षासोबत सध्या अलायन्स करणार आहे अशी देखील सध्या बघायला मिळते। मात्र राज ठाकरे यांची ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची असली तरी देखील मनसेच्या माध्यमातून नाशिकमध्ये कशा पद्धतीने तयारी केली जाणार, या दौऱ्यामध्ये काय काय महत्त्वाचे निर्णय होतील, त्यासोबतच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज ठाकरे हे आपल्या मनसैनिकांना नेमकं काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जागर जनस्थानसाठी शुभम मुडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मनमाड शहरातील गुरुद्वाराला देखील मोठे महत्त्व असून शीख धर्मियांच्या श्री गुरु गोविंद सिंग यांच्या पदस्पर्शाने पावन असा मनमाडचा गुरुद्वार आहे। नांदेड येथील गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा नरेंद्र सिंग यांच्या हस्ते मनमाड शहरातील गुप्तसर साहिब या ठिकाणच्या गुरुद्वाराचा जीर्णोद्धार होणार आहे। अमृतसर, नांदेड नंतर मनमाडला गुरुद्वाराला महत्त्व आहे। येथेही देशभरातून असंख्य असे भाविक मोठ्या भक्तिभावानं येत असतात। भाविकांची वाढती लोकसंख्या बघता मनमाड गुरुद्वारा अपुरा पडत असल्यानं आता नव्यानं 500 AC रूम तसेच भव्य दिव्य असा लंगर हॉल यांशिवाय प्रशस्त पार्किंग व भव्य दिव्य असा दरबार हॉल बनवण्यात येणार आहे। या सर्व कामांचा शुभारंभ नांदेड येथील गुरुद्वारा मुख्य प्रबंधक बाबा नरेंद्र सिंग यांच्या हस्ते पार पडला। यावेळी गेल्या 3 दिवसांपासून अखंड पाठ, अमृतवने, भजन कीर्तन करण्यात आले असून बाबा दीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्तानं शहरातून भव्य दिव्य अशी मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली होती। यावेळी मनमाड गुरुद्वाराला प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी सर्वांचे स्वागत केलं होतं। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सरकारी पैशांची उधळपट्टी करून होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षांपासून विद्रोही साहित्य संमेलन घेण्यात येत आहे। यंदाही अखिल भारतीयांच्या आमने सामने विद्रोहींचे 18वे साहित्य संमेलन सानेगुरुजींच्या अंमळनेरात होत आहे। याची जय्यत तयारी सुरू असून भव्य दिव्य सभा मंडपाचं काम या ठिकाणी सुरू आहे। यावेळी स्वागत अध्यक्ष म्हणून श्याम पाटील, यावेळी आदिवासी कला पथक, आम्ही सावित्री, जिजाऊंच्या लेकी कला पथक यांसह महापुरुषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी, लेझिम पथक, ढोल पथक अशा अनेक विविध उपक्रमांनी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी केलं। सुप्रसिद्ध हास्यकवी व व्यंगकार कवी संपत सरळ हे या संमेलनाचं उद्घाटन करणार आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, अमळनेर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। उपनगर परिसरातील इच्छामणी लॉन्स मैदान या ठिकाणी तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 2 गावठी बनवाटीचे कट्टे व 3 जिवंत कारतूस जप्त केले। उपनगर पोलीस ठाण्याच्या 112 वाहनावर कार्यरत असलेले सोमनाथ गुंड हे आपली ड्युटी बजावून घरी जात असताना इच्छामणी लॉन्स या ठिकाणी मैदानावर दोघांची संशयास्पद हालचाली सोमनाथ गुंडांना आढळून आली होती। त्यानंतर सोमनाथ गुंड यांनी त्यांच्यावर नजर ठेवून सहकारी पोलीस शिपाई जयंत शिंदे यांना फोनद्वारे खबर दिली। दोघांनी पळ काढत असताना सोमनाथ गुंड यांनी कुठलीही पर्वा न करता त्यांना ताब्यात घेतले। त्यांची अंगझरती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत कारतूस आढळून आलाय। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई जयंत शिंदे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई जयंत शिंदे, अनिल शिंदे, सूरज गवळी, पंकज करपे, राहुल जगताप, सौरभ लोंढे यांनी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतलाय।
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपले नाव शुभम जाधव वय 23 राहणार सोनोने चौक समतानगर उपनगर आणि सचिन धर्मा सोनोने राहणार समतानगर असे त्यांनी सांगितले। तसेच पुढील तपासात त्यांचा साथीदार गणेश भालेराव उर्फ बॉबी वय वर्ष 24 राहणार समतानगर याला तपासासाठी आणले असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा व 2 कारतूस जप्त करण्यात आली आहे। सदर कामगिरीबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णित, उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पोलीस हवालदार सोमनाथ गुंडा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विनोद लखन व पोलीस शिपाई जयंत शिंदे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय। परिमंडळ 2 हद्दीतील उपनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ काल अवैधरित्या अग्निशस्त्र वापरत असल्याची या ठिकाणी माहिती मिळाली। काही लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत। आमचे डीबीचे अधिकारी आणि कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही लोक हे आम्रपाली झोपडपट्टीच्या जवळ अवैधरित्या देशी कट्टे हातात बाळगून आहेत। मग त्या ठिकाणी सापळा रचून एकूण 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। एकंदर कारवाईमध्ये आम्ही 2 कट्टे जप्त केलेले आहेत आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केलेली आहेत। ही जी कारवाई आहे ही माननीय संदीप कर्णिक सर, सीपी नाशिक आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलेली आहे। सदर कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती ही आपल्याला उपनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार PI सपकाळे आपल्याला देतील। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे उपनगर पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त वारी सर यांच्या रेग्युलर सूचना आहेत की संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत तुम्ही पेट्रोलिंग करत राहा। तर या आमचं पेट्रोलिंगचं सत्र सुरूच आहे। त्याच्यातूनच एक इन्फॉर्मेशन आमचे पोलीस हवालदार जे गुंड आहेत त्यांना मिळाले होते की आम्रपाली झोपडपट्टीच्या पुढे इच्छामणी मंदिराच्या बाजूला कोणीतरी अवैधरित्या गावठी पिस्तूल घेऊन येणार आहे। तर त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला आणि त्या डीबीचे अधिकारी आणि हे त्या ठिकाणी गस्त घालूनच होते। तर त्या टायमाला त्यांना ते 2 इसम त्यांच्याकडे ताब्यामध्ये वेपन असताना मिळाले। त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्या अनुषंगाने आमच्याकडे पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्या तपासामध्ये आणखी त्यांचा एक जो साथीदार आहे त्याचं नाव आहे गणेश भालेराव, हा सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व होता। तर याच्या घरी जाऊन झडती घेतली, याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडनं आणखी एक गावठी कट्टा विथ 2 जिवंत काडतूस असे आपण त्याच्याकडनं रिकव्हर केलेलं आहे। तर डीबीचे अंमलदार शेख हे तपास करतायत। आणखी गुन्ह्याच्या तपासात आणखी पुढे काय निष्पन्न होतं ते वेळोवेळी आपण सांगू तुम्हाला। उद्दिष्ट काय होतं? सध्या तपास आपण 1 दिवस पोलीस कस्टडीमध्ये त्यांच्याकडनं आणखी एक पिस्तूल आणि 2 राऊंड हस्तगत केलेले आहे। अधिक पीसी घेऊन आपण त्यांचे जे इंटेन्शन्स होते किंवा त्यांनी ते वेपन कुठनं घेतलं की कोणाला डिलिव्हर करणार होते या अनुषंगाने काय आपल्याला तपास होतोय का ते आपण बघणार आहोत। काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यातला जो आहे शुभम जाधव हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तसाही तपास आपण करत आहोत। या संदर्भातील पुढील तपास पोलीस हवालदार इम्रान शेख यांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।